नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार वादळी वाऱ्याचा जोर वाढतोय आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। चला तर सविस्तर जाणून घेऊया। 5, 6, 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। धुळे जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो।